नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी जाणार होतो राणीची बाग बघायला. तर माझा प्रवास होता चिपळूण टू भायखला. तर गेलो होतो पनवेल या स्टेशनवरती आणि काढलं भायखल्यासाठी तिकीट, कारण राणीची बाग भायखला या ठिकाणी आहे. तर ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये आनंद लुटत लुटत मी गेलो राणीच्या बागेमध्ये. पण इथे बोर्ड लागला होता, तुम्ही जर लहान असाल मोठे असाल त्या पद्धतीने किती पैसे घेणार, असा हा तिकिटाचा दर होता. तर माझ्या तिकिटाचे झाले होते 50 रुपये. तर तिकीट घेऊन मी गेलो होतो गेटच्या आतमध्ये राणीची बाग बघण्यासाठी. आतमध्ये गेलो तर मुंगूस बघितलं, त्यानंतर बगळा, करकोचा, पाणकोळी, बदक असे विविध पक्षी होते. त्यानंतर मी मगर आणि सुसर बघणार होतो. मगर तर इथे एकच होती आणि सुसर मात्र खूप साऱ्या होत्या. तर मोठी मगर आणि सुसर पाहून मी तर थक्क झालो होतो. त्यानंतर मी पोपट सुद्धा बघितले. तर राणीच्या बागेमध्ये सांबर व हरिण यांचा कळप बघून मी व्हिडिओ एन्जॉय करत होतो. त्यानंतर मी वाघ बघितला आणि वाघाला बघण्याची माझी ही दुसरी वेळ होती आणि वाघाला पाहण्यासाठी खूप सारी गर्दी देखील होती. वाघाला हाय हॅलो करत मी दुसरा प्राणी बघायला निघालो. पुढचा प्राणी होता अस्वल. त्याला लागली होती भूक, तर तो गवतच खात होता. त्यानंतर मी पाणघोडा बघितला आणि पाणघोडा हा पाण्यातच होता, वरती काय आला नाही आणि पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत होता. त्यानंतर मी पेंग्विन कक्षाकडे निघालो व पेंग्विनला रिअलमध्ये पाहून मला खूप आनंद झाला. राणीच्या बागेमध्ये स्वच्छतेने नटलेले हे कॅन्टीन सुद्धा होते व इथे खूप छान असे पदार्थ सुद्धा होते. तुम्ही जर राणीच्या बागेला गेला नाहीत तर नक्की जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.